नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार इंडिया. कसे काय तुम्ही? मजेत ना? आणि आपण आलेलो आहे परत तुमच्यासाठी एक नवीन आणि एक चांगली व्हिडिओ घेऊन. तर जसं मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं लास्ट व्हिडिओमध्ये की आपण येणार आहे ती चौकामध्ये. ज्या कशासाठी? कारण की इथं एक अजितदादा वगैरे येणार आहे. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता मोठा ध्वजारोहण आहे का इथं झालेला आहे. ठीक आहे. तर आत्ता आहे का इथं अजितदादा येणार आहेत आणि इथं भरपूर चांगल्या पद्धतीने आहे का नाही डेकोरेट वगैरे केलेलं आहे, स्टेज वगैरे टाकलेला आहे. मी तुम्हाला लास्ट टाइम व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं होतं. ठीक आहे ना? तर आत्ता आपण बघणार आहे याच्यामध्ये की आपल्याला आहे का नाही इथं काही आपल्याला बघायला भेटतंय काय ते आपण सगळे तुम्हाला कार्यक्रम वगैरे सगळे आपण इथले तुम्हाला दाखवूया. नवीन आहे तर सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि शेअर करा जास्तीत जास्त हे व्हिडिओला. तर चला आपण जाऊया आणि बघूया काय कार्यक्रम आपल्याला बघायला भेटतात. वहिनी आणि दादा या ठिकाणी या स्टोनचं अनावरण करतील. जो पुढं आपण लावलेला आहे त्याचं अनावरण झाल्यानंतर सर्व सन्माननीय अतिथी व्यासपीठावर येतील. व्यासपीठावर आल्यावर सर्व अतिथींचा यथोचित सत्कार होईल. वार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्रेमपूर्वक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. स्वागतम सुस्वागतम. लोकार्पण सोहळा प्रत्येक बारामतीची मान अभिमानानं उंचवणारा हा क्षण आणि त्याचे आपण होत असणारे साक्षीदार. या ठिकाणी स्टोनचं अनावरण माननीय अजितदादा आणि सौ सुनेत्रा वहिनी या उभयतांच्या हस्ते होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्यसभेच्या खासदार सौ सुनेत्रा वहिनी आणि आदरणीय दादा या स्टोनचं उद्घाटन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या क्षणाचं स्वागत करूया. तीन हत्ती चौक मित्रांनो आता होणार तिरंगा चौक. त्याचा उद्घाटन समारोह संपूर्ण होताना तुम्ही बघू शकता. समस्त बारामतीकरांची मान अभिमानानं उंचवणारा हा क्षण आहे आणि दादांच्या अथक प्रयत्नानं या सर्व गोष्टी घडतात. बारामतीच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. प्रेमपूर्वक स्वागत करतो. स्वागतम सुस्वागतम. आपल्याला समोर सीन दिसतो आहे त्याची प्रतिकृती या ठिकाणी तयार केलेली आहे. दादांच्या साठी म्हणून आपण तो स्मृतिचिन्ह या पद्धतीनं ते या ठिकाणी देणार आहोत. स्मृतिचिन्ह, शाल आणि फेटा. समोर दिसणाऱ्या या माझी बारामती हा जो कन्सेप्ट आहे याचीच प्रतिकृती आदरणीय दादांना दिलेली आहे. ज्याचा आपण उल्लेख वारंवार करत आहोत ते या ठिकाणी होईल. आपण सर्वजण या अत्यंत देखण्या कार्यक्रमाचे साक्षीदार होणार आहोत. माझी बारामतीच्या बॅक साईडला आपल्याला ते जे दिसतंय लाईटचा वर जाणारा फोर्स
पंचवाटकर ग्रुप राष्ट्रगीत म्हणेल, महाराष्ट्र गीत म्हणेल. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र. माता की माननीय अमोलजी पवार कार्यकारी अभियंता यांचाही या ठिकाणी सत्कार होतो आहे. त्याचा स्वीकार त्यांनी करावा. पवार साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. माननीय अमोल पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आणि माननीय दादांना विनंती करतो. दादांनी खूप सुंदर असं एक भाषण आपल्यासमोर केलेलं आहे आणि ती खूप असं काहीतरी त्यामध्ये शिकण्यासारखं होतं आणि त्यांनी आपल्या बारामतीसाठी जो केलं आहे ना ते खूप जास्त मोठं आहे. म्हणजे नाही का, आपण त्याची एक म्हणजे दक्षता घ्यायला पाहिजे. आता तिथं डान्स वगैरे चाललेलं आहे आणि मी असं बोलतो आहे मला माहिती आहे, पण मी ती सॉन्ग तुम्हाला ऐकू शकत नाही कारण की त्याचा कॉपीराईट इश्यू आपल्याला भेटेल नाही का. पण तुम्ही इथं बघू शकता गाईज की किती गर्दी आहे दादांना बघण्यासाठी. म्हणजे सगळे म्हणजे नाही का बारामतीसाठी त्यांनी जो केलेला आहे ना ते सगळं आहे का नाही, हे लोकांची गर्दी तुम्हाला सांगू शकते की बाबा ते त्या लोकांसाठी काय आहे. म्हणजे नाही का कुठल्या ठिकाणी असं 15 ऑगस्ट साजरा केलेला मी तर आत्तापर्यंत
लहानपणापासून आत्तापर्यंत 22-23 वर्षच झालो आहे मी. आत्तापर्यंत मी कधीच कुठंच असं पाहिलं नाही आहे की 15 ऑगस्ट असल्या पद्धतीने का नाही सादर केलेलं आहे कुठं. इथं आपले सगळे एक्स आर्मी रिटायर्स सिनियर्स अँड म्हणजे सगळे आपले यंगस्टर्स असू द्या किंवा मग कॉलेजमध्ये शिकणारे सगळे जेवढे पण जण आहेत पत्रकार वगैरे हर एक गोष्टी इथं आहे कारण तुम्ही बघू शकता किती प्रचंड गर्दी केलेली आहे सगळ्यांनी. दादांनी तरीही इथं खूप वेळ थांबलेत. आता दादा निघत आहेत निरीक्षणासाठी कारण की आसपास इथं जेवढे पण नाही का काम चालू आहे ते आता समक्ष बघतात दादा हे तर सगळ्यांना माहिती आहे. तर कसं काय काम चाललं आहे कुठपर्यंत आलं आहे कसं सगळेजण व्यवस्थित काम करतात का नाही करतात ते सगळं आहे का नाही दादा बघण्यासाठी चाललेले आहेत नाही का. आता बघा सगळेजण त्यांच्यासमोर जाऊन म्हणजे त्यांना नमस्ते करण्यासाठी किंवा मग फोटो वगैरे काढण्यासाठी इथं बघू शकता सगळेजण आपले आपले फोन काढून त्यांना आपल्या फोनमध्ये कॅप्चर करण्याची कोशिश करतात. चला तर मग आपण पण जाऊया दादांच्या पाठीमागं आणि तिथं काय काय होतं ते पण तुम्हाला दाखवतो सगळं. इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो दादा समक्ष स्वतः जाऊन तिथं बघतात निरीक्षण करतात की बरोबर काम चालू आहे का नाही चालू आहे. जेवढे इंजिनियर वगैरे जेवढे पण आहेत सगळ्यांना ते समक्ष जाऊन बघतात की इथं सगळं व्यवस्थित काम चाललं आहे का नाही चाललं आहे नाही का. किती वेळात काम होईल काय होईल ते सगळं स्वतःहून निरीक्षण करून हेच दादांचं चांगलं आहे माहिती का. कारण की स्वतः जाऊ नये का नाही आपण बघतात की बाबा बरोबर काम चाललं आहे का नाही चाललं आहे त्यामुळं पटापटा बारामतीचं काम होतं हे तर मेन गोष्ट आहे. इथं असताना दादांची नजर एका मुलावर गेली. गर्दीच्या पण नादात आहे का नाही तेव्हा मुलगा मातीत उभा राहिला. दादा म्हणले की मातीत कशाला उभा राहिला पाठीमागे सरक न जरा तिथं उभा राहिला आहे ना कधी सुधारणार नाही तू असं. अरे दादा आहे तिथं आणि दादांच्या समोर जिथं काम होणार तिथं उभा राहणार तर काय होणार रे. दादांचं निरीक्षण करण्याचं पण काम झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने हे कार्यक्रम पण पार पडलेला आहे. आणि दादा आता चाललेले आहेत आता डायरेक्ट सहयोग सोसायटीला जात्याला वाटतं. आणि तुम्ही बघू शकता दादांच्या पाठीमागं तर कंटिन्यू एवढे तर गाड्या असतातच. आणि कार्यक्रमाला तर दादा आणि वहिनीच नव्हे तर भरपूर असे पॉलिटिशियन्स आले होते. आणि बाकीचे पण सगळे आपले ज्यांना ज्यांना इन्व्हाइट केलं होतं जेवढे पण एक्स आर्मी मॅन रिटायर्ड ते सगळे आले होते. पत्रकार परिषदमधले सगळेजण आले होते. आणि भरपूर अशी गर्दी बारामतीकरां थ्रू आपण बघितली इथं. आणि गाण्याचा एक चांगला असा एक कार्यक्रम पण आपण बघितला इथं. सॉरी मी तुम्हाला हे दाखवू शकत नाही म्हणजे ऐकू शकत नाही कारण की हे जो सॉन्ग आहेत ह्याच्यावर कॉपीराईट इश्यू आहे कारण आपल्या चॅनलवर येऊ शकतो ठीक आहे ना. तर पण एवढी गर्दी तुम्ही इथं बघताय ना तर तुम्ही अंदाजा लावू शकता की कसल्या प्रकारे हे कार्यक्रम झालेला आहे पूर्ण ठीक आहे ना. ही टेज वगैरे बाकी सगळं मी 1000 वेळाही म्हणू शकतो की असा कार्यक्रम मी कधीच कुठंच पाहिला नाही आहे 15 ऑगस्टला ठीक आहे ना. तर खूप मजा आली मला इथं येऊन दादांचं भाषण ऐकून पण काय 4 गोष्टी आपल्याला कळलं बाबा. जसं की 3 हत्ती चौक आता तिरंगा चौक म्हणून ओळखला जाणार आहे. आणि काही काम अजून बारामतीमध्ये होणार आहे. तर आपण विचार करू शकतो की बाबा पुढची अजून 5 वर्षात आपलं बारामती काय होणार आहे ठीक आहे ना. तर खरंच मी सगळ्यांना विनंती करतो की आपली बारामती स्वच्छ ठेवा. आणि मे बी मी पण एका नाही खूप असे व्लॉग बनवेल की बाबा झाडे लावणे वगैरे यार बाकी सगळे. तर बघूया माझ्याकडून जेवढं होईल मी तेवढं करेल आणि तुम्हीही करा. तर आता चला मी पण जातो घरी आणि व्लॉग आपण इथं संपूया. आय होप तुम्हाला खूप मजा आली असेल. मजा आली ना तर चला लवकरात लवकर सबस्क्राईब करा चॅनलला आणि भेटूया आपण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर युअर सेल्फ अँड युअर फॅमिली. बाय बाय गायज. गुड नाईट.